विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स ग्रुप्स अँड कोडिंग थेरी मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 3 आजचा टॉपिक परम्युटेशन्स, त्यावर आधारित एक एक्झाम्पल बघा. इफ म्यू इज इक्वल टू 2 3 4 5 सिग्मा इज इक्वल टू 1 3 2 4 and tau is equal to 1 2 3 4 5 in S5, then find mu into tau sigma inverse याची किंमत काढायची. सर्वप्रथम हे जे म्यू, सिग्मा आणि टो हे 3 सायकल आपल्याला व्यवस्थित फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. आम्हाला असं सांगितलंय वी हॅव गिवन इन S5. हा 5 नीट लक्षात ठेवा. हा जो म्यू दिलाय 2 3 आणि 4 5 हे 2 डिसजॉइंट सायकल आहेत. आपल्याला ते अशा पद्धतीने लिहायचे असतात. 1 2 3 4 5. 5 पाशी आपण का थांबलो किंवा 5 पर्यंत आपण का गेलो, कारण S5 म्हटलंय म्हणून. ओके, 1 to 5 असे डिजिट लिहिल्यानंतर आता हे जे दिलं 2 3 हे डिसजॉइंट सायकल आपल्याला कसं लिहायचं बघ बर का. या ठिकाणी 1 चा 4 चा आणि 5 चा उल्लेख नाही. ओके, फक्त 2 आणि 3 आहेत. मग आपण काय करणार, हा 1 जो आहे त्याच्या खाली 1च लिहिणार, कारण त्याचा उल्लेख नाही. आता बघा 2 3 याचा अर्थ 2 ला 3. हे बघा 2 आहे ना, त्याच्या खाली 3 लिहायचा. जेव्हा आपण असं सायकल घेतलं तसं उलट पण घ्यायचं. 3 ला 2 आहे, हा जो 3 आहे तिथं 2 लिहिला. 4 चा उल्लेख नाही म्हणून 4 खाली जसा तसा. 5 चा उल्लेख नाही म्हणून 5 जसाचे तसा. ओके, हे याच्या बाबतीत झालं. आता याच्या बाबतीत इथं 1 2 3 अजिबात नाहीत, म्हणून आपण पहिली रो जी असते ती 1 ते 5च लिहायची. 1 2 3 4 5. ओके, आता आपल्याला 1 इथं नाही म्हणून 1 च्या खाली 1च लिहायचा. 2 इथं नाही म्हणून 2 च्या खाली 2च लिहायचा. 3 इथं नाही म्हणून 3 च्या खाली 3च लिहायचा. ठीक आहे. आता बघा 4 to 5 4 5 आणि मग उलट यायचं. 5 ला 4 5 च्या खाली 4. ठीक आहे. हे सायकल नीट इथं कसं वापरलंय लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे 2 सायकल तयार झाल्यानंतर आपण हा प्रॉडक्ट घेणार आहे, तर आपल्याला म्यू मिळणार आहे. प्रॉडक्ट कसा घ्यायचा तुला माहिती आहे बघ. इथून सुरुवात करायची. 1 ला 1, मग हा 1 तू इथं वरती शोधायचा. 1 ला किती आहे 1, म्हणून या 1 च्या खाली तू लिहिणार 1. ठीक आहे. आता बघा 2 ला 2 आहे, मग हा 2 तू इथं शोधायचा वर. त्याला किती आहे 3, म्हणून 2 च्या खाली येणार 3. पुढे तर 3 च्या खाली आहे 3, मग हा 3 तू इथं बघ. 3 च्या खाली किती आहे 2, 3 च्या खाली आहे 2. पुढं 4 च्या खाली आहे 5, मग हा 5 तू इथं बघायचा. 5 च्या खाली किती आहे 5, म्हणून या 4 च्या खाली 5 येणार आहे. फायनली 5 च्या खाली आहे 4, मग हा 4 तू इथं बघ. त्याच्या खाली किती आहे 4 आहे, म्हणून या 5 च्या खाली येणार 4. अशा रीतीने म्यू आम्हाला या सिस्टीम मध्ये मिळाला. त्यानंतर आहे सिग्मा. हा सिग्मा, मग 1 3 साठी एक ब्रॅकेट कर, 2
4 साठी दुसरा ब्रॅकेट कर. इथं 1 to 5 लिही वरच्या रोला. इथं पण 1 to 5 वरच्या रोला. म्हणजे 1 2 3 4 5. इथं पण 1 2 3 4 5. ओके. आता या ब्रॅकेटमध्ये तू बघतोय 1 आणि 3 आहेत. याच्यात 2 नाही, 4 नाही आणि 5 नाही. मग या 2च्या खाली 2च लिहायचा, या 4च्या खाली 4च लिहायचा आणि या 5च्या खाली 5च लिहायचा. ठीक आहे. फक्त या दोघांना कन्सिडर कर. 1च्या खाली किती आहे? 3. या 1च्या खाली येणार 3. आता उलट जायचं. 3च्या खाली किती आहे? 1. मग 3च्या खाली येणार 1. बाकी ज्यांचा उल्लेख नाही ते तसे तसे ठेवले. आता इथं बघ, इथं 1 आहे का? नाही, म्हणून 1च्या खाली 1च येणार. इथं 3 आहे का? नाही, मग 3च्या खाली 3च येणार. इथं 5 आहे का? नाही, मग 5च्या खाली 5च येणार. म्हणजे 1 3 आणि 5 यांचा उल्लेख या ब्रॅकेटमध्ये नाही, म्हणून हे आपण जसेच्या तसे लिहिले. आता इथं फक्त 2 आणि 4 आहे, म्हणजे 2 मॅप्स 4. मग ह्या 2च्या खाली लिहिणार तू 4. आणि उलट ये, 4च्या खाली किती येणार? 2. 4च्या खाली येणार 2. ठीक आहे. हे झालं. आता हा प्रॉडक्ट करायचा आहे आपल्याला. प्रॉडक्ट करताना तू पहिल्यांदा या ब्रॅकेटमध्ये 1 ते 5 लिहून टाकायचे. 1 2 3 4 5 ही असते फर्स्ट रो. आता तुला हा प्रॉडक्ट करायचा आहे. इकडनं असं जायचं असतं. 1च्या खाली किती आहे? 1. मग हा 1 तू आता इथं वरती शोधायचा. त्याच्या खाली किती आहे? 3. म्हणून या 1च्या खाली तू लिहायचा 3. 2च्या खाली किती आहे? 4. मग हा 4 तू इथं शोधायचा. 4च्या खाली किती आहे? 4. 2च्या खाली येणार 4. पुढे आहे 3. बघा आता 3च्या खाली किती आहे? 3. मग हा 3 तू इथं शोध. 3च्या खाली किती आहे? 1. म्हणून या 3च्या खाली येणार 1. आता 4च्या खाली हा 2 आला कसा? बघ बरं का. 4च्या खाली किती आहे? 2. मग हा 2 तू इथं शोध. 2च्या खाली किती आहे? 2. मग इथं तू लिहिणार 2. 5च्या खाली किती आहे? 5. मग हा 5 तू इथं बघ. 5च्या खाली किती आहे? 5. म्हणून या इथं लिहिला 5. अशा रीतीनं हा सिग्मा आला 1 2 3 4 5. तर खाली आला 3 4 1 2 5. ओके. हा झाला सिग्मा. आता परत आपल्याला अशाच पद्धतीने हा टो बघायचा आहे. आम्हाला टो दिला कसा? 1 2 3 हे एक. आणि इथं काय लिहिलंय? 4 5 हा दुसरा ब्रॅकेट. हे पूर्ण लिहिण्यासाठी आपण 2 ब्रॅकेट करतो. याच्यासाठी 1, याच्यासाठी 1. ठीक आहे. आता इथं 1 to 5 लिहून टाक पहिल्या रो मध्ये. इथं पण 1 to 5 पहिल्या रो मध्ये लिहि. आता याचं बघ. 1च्या खाली किती आहे? 2. म्हणून या 1च्या खाली येणार 2. 2च्या खाली किती आहे? 3. मग या 2च्या खाली येणार 3. आणि असं परत उलट जायचं. 3च्या खाली किती येणार? 1. बाकी इथं 4 नाही, मग 4 जसा तसा. 5 नाही, मग 5 जसाच्या तसा. ओके. आता इथं बघ. 1 आहे का? नाही. 2 आहे का? नाही. 3 आहे का? नाही. मग 1च्या खाली 1, 2च्या खाली 2 आणि 3च्या खाली 3च येणार. आता हे सायकल बघ. 4च्या खाली 5. 4च्या खाली 5. आणि मग उलट जा. 5च्या खाली 4. 5च्या खाली 4. अशा रीतीने हे 2 ब्रॅकेट झाले. आता यांचा प्रॉडक्ट घे म्हणजे तुला टो कळणार आहे. म्हणून मी इथे लिहिलं टो इज इक्वल टू 1 2 3 4 5 लिहिले. ठीक आहे. आता तू 1च्या खाली किती आहे? 1. मग हा 1 तू इथं शोध. 1च्या खाली किती आहे? 2. मग इथं लिहि 2. आता या 2च्या खाली 3 आला कसा? 2 बघ. 2च्या खाली किती आहे? 2. मग हा 2 तू इथं शोध.
वरती किती आहे खाली 3, मग इथं लिहिलं 3. आता या 3च्या खाली बघ, 3च्या खाली किती आहे 3, मग हा 3 तू इथं शोध. 3च्या खाली किती आहे 1. पुढं 4च्या खाली किती आहे 5, मग हा 5 तू इथं बघ, हे बघा 5, त्याच्या खाली किती आहे 5, मग इथं लिहि 5. आता उरलं हे 5च्या खाली 4 आला कसा बघ, या 5च्या खाली किती आहे 4, मग हा 4 तू इथं शोध, त्याच्या खाली किती आहे 4, म्हणून याच्या खाली लिहिलं 4. अशा रीतीनं हा टो पण मिळाला. आता म्यू, सिग्मा आणि टो हे मूळ स्वरूपात मिळाले. आता पुढं काय करायचं बघ बरं का. आम्हाला जर याची किंमत काढायची तर सर्वप्रथम आपल्याला हे शोधून काढावं लागेल आणि मग त्याचा इन्व्हर्स काढावा लागेल. पहिल्यांदा तू सिग्मा इन्व्हर्स काढून घे. ठीक आहे. आता सिग्मा इन्व्हर्स काढला कसा, जो सिग्मा होता ना सिग्मा, तो उलट करून लिहिलेला आहे. म्हणजे काय केलं, म्हणजे मूळ सिग्मा या सेट मधली खालची रो वर आणली आणि वरची रो खाली आणलेली. हे बघ, हा आहे तो सिग्मा 1 2 3 4 5 वरच्या रोला, तर खालच्या रोला आहे 3 4 1 2 5. तू काय करायचं, याचा इन्व्हर्स लिहायचा आहे तुला, तर ही रो वर लिहायची, म्हणजे वर येणार 3 4 1 2 5, ही रो वर येणार आणि ही 1 ते 5 खाली येणार. अशा रीतीनं याचा इन्व्हर्स मिळेल. ओके. त्याच पद्धतीने हा जो टो आहे तुला मिळाला टो, तो हा आहे. याला सुद्धा इन्व्हर्स काढताना आपण काय करणार, ही रो वर लिहिणार आणि ही रो खाली लिहिणार. ही पहिली स्टेप आहे. 2 3 1 5 4 वर लिहिलं आणि खाली काय लिहिलं 1 2 3 4 5, म्हणजे ही रो खाली. ओके. अशा रीतीनं सिग्मा इन्व्हर्स आम्हाला मिळाला. फक्त आता काय झालं माहिती का, अशा सेटमध्ये नेहमी 1 ते 5 जे काय असतात ते सिरियली वर असावे लागतात. इथं तसं नाहीये 3 4 मधनच 1 2, तर तसं नको. मग आपण काय करणार, हे अशा पद्धतीने अरेंज करणार. म्हणजे काय केलं, हे बघ, पहिल्यांदा 1 पाहिजे वरच्या रोला, म्हणून ही जोडी उचलली इथं लिहिली. त्यानंतर पाहिजे तुला 2, इथं 2 कुठे आहे इथं, ही जोडी उचलली इथं लिहिली. मग 3 कुठे आहे इथं, ही जोडी उचलली इथं लिहिली. पुढं 4च्या खाली 2 आहे, म्हणून या 4च्या खाली येणार 2 आणि फायनली इथं 5 काय, 5च्या खाली 5च आहे. अशा रीतीनं हा इन्व्हर्स व्यवस्थित मांडून घेतला तर तो सिग्मा इन्व्हर्स आम्हाला असा मिळाला. याच पद्धतीने आपण टो इन्व्हर्स काढणार. टो इन्व्हर्स कसा काढतात, हा टो इन्व्हर्स पहिल्यांदा तो जो संच होता तो तू उलट करून लिहिलास, म्हणजे त्या टो मध्ये 2 3 1 5 4 ही जी रो आहे ती खाली होती आणि इथं होतं 1 2 3 4 5, मग ती रो तू खाली आणलीस. अशा रीतीनं रो इंटरचेंज केली पण क्रम चुकला. वरच्या रोला नेहमी 1 2 3 4 5 असाच क्रम पाहिजे, तरच तो टो इन्व्हर्स. म्हणून टो इन्व्हर्स लिहिताना मी काय केलं, हे बघ, यामध्ये 1 3 ही जोडी पहिल्यांदा लिहिली. त्यानंतर पाहिजे तुला 2, हे बघ, हे 2 2 1 या इथं लिहिलं. त्यानंतर आहे 3 3 2 या इथं लिहिलं. मग आहे 4 4 5 आणि फायनली 5 4. ओके. अशा रीतीनं टो इन्व्हर्स झाला हा. आता आपण टो इन्व्हर्स आणि सिग्मा इन्व्हर्स तर काढलेले आहेत, पण आम्हाला काय पाहिजे, टो इंटू सिग्मा इन्व्हर्स
म्हणजे या प्रॉडक्टचा इन्व्हर्स पाहिजे. मग एक प्रॉपर्टी आहे ती आपण इथं वापरली. टो इंटू सिग्मा या दोघांचा इन्व्हर्स साठी प्रॉपर्टी अशी आहे, हा सेकंडवाला पहिल्यांदा लिहायचा त्याचा इन्व्हर्स आणि फर्स्टवाला नंतर लिहायचा त्याचा इन्व्हर्स. सो टो इंटू सिग्मा इन्व्हर्स इज इक्वल टू सिग्मा इन्व्हर्स इंटू टो इन्व्हर्स. ओके, मग आपण हा प्रॉडक्ट घेऊ ना. हे दोन्ही आहेत आपल्याकडं. सिग्मा इन्व्हर्स हे बघा, टो इन्व्हर्स हे बघा, या इथे आहेत बघ तुझ्याकडं. हा सिग्मा इन्व्हर्स आहे, तो मी इथे लिहिला. हा टो इन्व्हर्स आहे, तो मी इथे लिहिला. अशा रीतीनं हे दोन लिहिल्यानंतर आता मी प्रॉडक्ट घेणार. हा म्हणजेच हा प्रॉडक्ट या प्रॉपर्टीनुसार. मग प्रॉडक्टला आपण इकडनं सुरुवात करतो ना. मग आता पहिल्या रोला तू 1 2 3 4 5 लिहिलं. मग काय करशील, 1 ला 3. मग हा 3 तू इथं शोध वरच्या रोला. काय त्याच्या खाली 1, म्हणून या इथं येणार 1. आता याच्या बाबतीत बघ बरं का, 2. 2च्या खाली किती आहे 1. मग हा 1 तू इथं शोध, त्याच्या खाली किती आहे 3, म्हणून या 2च्या खाली येणार 3. पुढं हा 3 आहे, हे बघ हा 3. 3च्या खाली किती आहे 2. मग हा 2 तू इथं शोध, त्याच्या खाली किती आहे 4, म्हणून 3च्या खाली येणार 4. आता 4च्या खाली हा 5 आला कसा, हे बघा 4, त्याच्या खाली आहे 5. मग हा 5 तू इथं शोध, किती त्याच्या खाली 5, म्हणून याच्या खाली लिहिलं मी 5. फायनली 5च्या खाली किती आहे 4. मग हा 4 तू इथं शोध, किती त्याच्या खाली 2, म्हणून या इथं येणार 2. इन दिस वे टो इंटू सिग्मा ब्रॅकेटचा इन्व्हर्स मिळाला हा. ठीक आहे. आता आम्हाला पुढं याचा वापर करून फायनल उत्तर काढायचं आहे. फायनल काय, म्यू इंटू टो सिग्मा इन्व्हर्स इज इक्वल टू, म्हणजे पहिल्यांदा हा म्यू लिही, त्यानंतर हा इन्व्हर्स जो आहे आपण आता काढला तो इथे लिही. आता प्रॉडक्ट कर. इथून इथं जायचं आपल्याला. पहिल्यांदा हे लिहिताना फर्स्ट रो 1 2 3 4 5 लिहून टाक. आता बघ 1 ला 1 आहे, मग हा 1 तू इथं शोध, किती त्याच्या खाली 1, म्हणून या इथं लिहिलं मी 1. पुढं किती आहे 2. 2च्या खाली हा 2 आला कसा, बघ हा 2. 2च्या खाली किती आहे 3. मग हा 3 तू इथं शोध, त्याच्या खाली किती आहे 2, मग इथं लिहि 2. पुढं या 3च्या खाली 5 आला कसा, 3च्या खाली किती आहे 4. मग हा 4 तू इथं शोध, त्याच्या खाली किती आहे 5, म्हणून या 3च्या खाली आला 5. 4च्या खाली किती आहे 5. मग हा 5 तू इथं शोध, त्याच्या खाली किती आहे 4, म्हणून हा 4 तू इथं लिहि. फायनली 5 याच्या बाबतीत 5च्या खाली किती आहे 2. मग हा 2 इथं शोध, त्याच्या खाली किती आहे 3, म्हणून 5च्या खाली येणार 3. इन दिस वे म्यू इंटू टो इंटू सिग्मा इन्व्हर्स 1 1 2 2 3 5 4 4 5 3. ठीक आहे. तर मित्रांनो, हे उदाहरण आपल्याला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.